हॅलो फ्रेंड्स, रीलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 38 ते 42 साईजसाठी कॉटर ब्लाऊज पेपर कटिंग बघणार आहोत। क्लासचा आज आपला इथे 9वा दिवस आहे। तर आधी तर मापावरनं ब्लाऊज कशी घ्यायची आहे त्या स्टेप बाय स्टेप आपण मापा घेऊन घेऊया। त्यानुसार आपल्याला पेपर कटिंग करायची। बिग साईजचं ब्लाऊज असेल, आधी आपल्याला जी तुमची उंची आहे त्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। 13ची आपली इथे उंची असणार आहे। त्यानंतर हुकवाल्या पार्टपासून आपल्याला कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे। कटोरी, चेस्ट, साईड पट्टी आणि स्लीव आणि शोल्डरसाठीचं एक सोपं मेजरमेंट, जिथे आपले हुक लावले त्या पॉईंटपासून स्ट्रेट आपल्याला इथे एक बॉक्स बनवायचा। अर्धा इंच मी स्लीवमध्ये ठेवलं आहे आणि जिथे माझी हुकपट्टी रेडी होती आहे या पॉईंटला 6 इंचावरती आपलं इथे शोल्डर। तर ही झाली आपली मापं। मापं झाल्यानंतर इथे आपण तुम्ही साधा न्यूजपेपर घेतला तरीही चालणार आहे। मी इथे कार्डशीट पेपर घेतला आहे। कटोरी बिग साईजसाठी कम्फर्टेबल आपल्याला कशी घेता येईल आज आपण स्पेशल हे शिकणार आहोत। जी आपण उंची घेतली आहे बिग साईजसाठी, मी तुम्हाला सांगेन उंची जर तुम्ही घेत असाल तर इथे तुम्हाला उंची 14 इंच रेडी घ्यायची आहे। त्यात 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, म्हणजेच की 15 इंचावरती। तर आपण उंची इथे 15 इंचावरती घेतो आहे। शोल्डर जे आहे ते आपण इथे घेतो आहे 6 इंचावरती। जी मंढ्याची जी उंची आहे ती आपण इथे 6.25 इंचावरती घेतो आहे। 6.25 म्हणजे किती ते इथे बघा, 6.5 आणि जस्ट स्टेपच्या इथे 2 पॉईंट इथे एवढी मी घेतली आहे। यात आपल्याला अर्धा इंच आत जायचं आहे। जे पॉईंट लिहिले ते लिहून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल। 6.25 इंचावरती आता इथे बघा, आपण शोल्डर घेतलं आहे 6 इंचाचं। जी उंची ती आपल्याला तयार ब्लाऊजची 14 येईल, आता आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे, बरोबर झालं आहे 15 इंचावरती। इथे आपल्याला कमरेचा चौथा पार्ट टाकायचा आहे। बिग साईजसाठी तुम्हाला मी आज सांगेन चेस्ट वाईज कमर घेरसुद्धा इथे काही वेळेला मोठा राहतो, त्याच्यामुळे याचं मेजरमेंट घेताना आपल्याला कसं घ्यायचं आहे। जर तुमचा पोटाचा घेर इथे 40 इंच आहे तर तुम्ही 10वरती 1 पॉईंट घ्यायचं आहे। इथून पुढे मार्जिंग या साईजसाठी बिग साईजसाठी आपण 2 इंच ठेवतो। 2-2.5 एवढी ठेवली तरी काही हरकत नाही। इथे मी 2 इंच घेतले पेपर पॅटर्नमध्ये। आपण कमरेचा चौथा पार्ट प्लस 2 इंच आपण यात एक्स्ट्रा घेतलं आहे। आता इथून पुढे चेस्टचा पार्ट, तर बघा चेस्ट घेर बघा, इथे आपली जर 42 इंच असेल तर आपण 10.5वरती 1 पॉईंट द्यायचा आहे। इथून पुढे 2 इंच मार्जिन, इथे मी घेतले 10.5 इंचावरती मार्जिन घेतली आपण 2 इंचावरती। आता इथे बघा, जे एक्स्ट्रावाले पॉईंट आहे दोघंही आपण इथे मॅच करून घेऊया। पाठीमागची जी गोलाई आहे या पॉईंटपासून घ्यायची 1.5 इंचावरती। आता बघा, इथे आपला बाहेरचा जो पार्ट आहे तो पूर्ण आपला इथे एक्स्ट्रावाला ड्रॉ करून झाला आहे। आता यात आपल्याला करायचं काय, मेन गळ्याचा घेरा आपल्याला किती घ्यायचा आहे तर इथे मी तुम्हाला सांगेन 3 इंचचा आपल्याला गळ्याचा घेरा घ्यायचा आहे। आणि डीप नेक नाही तर इथे तुम्ही 6 इंचचा आपण पाठीमागचा गळा ठेवतोय। खाली पण आपण इथे 6 इंच आणि हलकीशी गोलाई यानुसार। आता बघा, इथे 6 इंचाचा आपण गळ्याची इथे उंची ठेवली आहे। पाठीमागचा पार्ट आपला इथे ड्रॉ झाला आहे। किती साईजपर्यंत आपण ही मापं घेऊ शकतो यानुसार। आता इथे आपण फ्रंट पार्ट कटोरीचा ड्रॉ करणार आहोत, तर आधी मी तुम्हाला इथे मापं सांगून देते जेणेकरून तुम्हाला हे लक्षात येईल। तर इथे बघा 38, 40, 42 आणि 44 या साईजपर्यंत आपण हे इथे पेपर पॅटर्न हे तुम्हाला चालणार आहे। कसं ते आधी आपण टाकून बघूया। तर इथे बघा 14ची आपली इथे ब्लाऊजची उंची आहे, तर साईड पट्टीचं मेजरमेंट आपल्याला या पॉईंटपासून घ्यायचं आहे 12 इंचावरती। इथे मी घेते 12 इंचावरती। कटोरी आपली या साईजसाठी असणार आहे 7 इंचाची कटोरी। हे आपलं साईड पट्टीचं मेजरमेंट आहे। तर साईड पट्टीचं मेजरमेंट आपल्याला बाहेरून घ्यायचं आहे या पॉईंटला 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं आपल्याला बाहेरून घ्यायचं आहे। आणि आतल्या पॉईंटला पण इथे आपल्याला 1 आणि जस्ट 2 लाईन एवढं आपल्याला इथे आत घ्यायचं आहे। वरून हे मेजरमेंट या पॉईंटला घ्यायचं आहे 5 इंचावरती आणि हलकीशी गोलाई।
आता इथे बघा, मी तुम्हाला आधी आपण इथे प्रॉपर जे आहे ते आधी आकार आपण इथे देऊन घेऊया. 7 इंचाची आपली आहे कटोरी. इथून आपण 1 आणि जस्ट 2 लाईन एवढा आपण आतल्या पॉईंटने इथे आकार द्यायचा आहे आणि हा आपण दिला आहे आतल्या पॉईंटपासून ही आपल्या साईड पट्टीचा घेरा. तर इथे आपल्याला करायचं काय, याचा सेंट्रल पॉईंट घ्यायचा आहे. तर 7 बघा 7 आहेत, आपण इथे या पॉईंटला घेऊया 3.5 इंचावरती. इथे जायचं 1 इंच आत आणि ही आपली झाली 1 इंच आत गोलाई. इथे योगपट्टीमध्ये वाढवायचं नाही, योगपट्टी आपली इथे रेडी आहे. ही साईड पट्टी आपली इथे रेडी आहे आणि गळा आपण इथे 5 इंचावरती घेतला आहे. तर सगळे मेजरमेंट आपले इथे रेडी. फक्त कटोरी कम्फर्टेबल बसायला पाहिजे, त्याच्यामुळे हिला किती वाढवायची आहे तर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे आपण पाहूया. पण आधी हे जे मी तुम्हाला 4 मापं दिले यानुसार कटोरी आपण 7 इंचाची ठेवू शकतो, जी की आपण वाढवणार आहे. पण इथे कशी मापं वाढवायची, या पॉईंटला कसं आपल्याला वाढवायचं आहे बघा. इथे मी 42चं मेजरमेंट टाकलं आहे 10.5 इंचावरती. तुमचं इथे जर 44 असेल या पॉईंटला तर तुम्ही याचा चौथा पार्ट टाकायचा आहे. इथून पुढे 2 इंचाची मार्जिंग. एवढं आपल्याकडे रेडी पेपर पॅटर्न आहे. इथून सरळ जायचं या पॉईंटला बाहेर आणि इथून 1-1 इंच आपल्याला हे वाढवून घ्यायचं आहे. या पद्धतीने दोघेही पॉईंटने आपण 1-1 इंच वाढवून घ्यायचं आहे. पेपर पॅटर्न हेच यूज करायचे, बदलायची गरज नाही आहे. मेजरमेंट सेमिनार आहे कारण कम्फर्टेबल अशी आपण इथे कटोरी घेणार आहोत. तर हिला कशी वाढवायची, आधी आपण याला कट करून घेऊया. पाठीमागचा जो पार्ट आहे असं आपण याला ब्लाऊजवर ठेवायचं आहे, किंवा पाठीमागचं पॅटर्न नाही ठेवलं, डायरेक्टली ब्लाऊजवर ड्रॉ करून ठेवलं तरी इथे आपल्याला चालणार आहे. फ्रंट पार्टचं आपल्याला इथे कटोरीचं पेपर पॅटर्न हवं आहे. तर इथे बघा साईड पट्टी आणि योगपट्टी आपली ही फिक्स आहे. 4ही मापांसाठी पेपर पॅटर्न हे रेडी आपलं आहे. कटोरी ही महत्त्वाची आणि कटोरी कशी आपल्याला एक्स्ट्रा वाढवायची आजच्या व्हिडिओ हा स्पेशली ह्या कटोरीसाठी. तर हिला आपल्याला करायचं काय, इथे तिरकशी थोडीला तिरकशी आपल्याला इथे ड्रॉ करायची आहे. हिला आपण तिघही मापांसाठी कशी परफेक्ट येईल हे आपल्याला बघायचं. तर यासाठी हिला आहे तशी मी ड्रॉ केली आहे. 7 इंचाची आपली इथे कटोरी आहे. 3.5 मी याचं सेंट्रल पॉईंट घेतला आहे. आता हिला वाढवायची कशी आहे तर बघा, दोघेही पॉईंटपासून मी हिला 40 साईजपर्यंत हिला आपण 2-2 इंच वाढवायची आहे. त्या पुढे साईज जात असेल तर हिला आपण 2.5-2.5 इंच इथे वाढवायची आहे. नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला दोघंही पॉईंट इथे ड्रॉ करून दाखवते, म्हणजे कटोरी तुम्हाला कशी वाढवता येईल हे लक्षात येईल. इथे मी 2 घेतले, त्यानंतर आपण अर्धा इंच हिला वाढवू शकतो. पण त्याआधी एक महत्त्वाचा मुद्दा, इथे आपण 2-2 इंच वाढवली आहे. इथून खाली 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे कटोरीसाठी. इथे मी 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आहे. आधी आपण इथे सरळ हे ड्रॉ करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आता बघा गळ्याच्या पॉईंटला आपल्याला करायचं काय, गळ्याच्या पॉईंटला फक्त शिलाईसाठी एक्स्ट्रा अर्धा इंच आपल्याला इथे वाढवून घ्यायचं आहे. आता इथे मी कटोरी ड्रॉ करून घेतली आहे. याला आपल्याला महत्त्वाचं काम काय करायचं आहे, कटोरी जर टक्स आहे तो घ्यायचा आहे उभा 3.5 इंचाचा, 3.5 इंचाचा उभा घ्यायचा आहे आणि आडवा आपल्याला 2-2 इंच म्हणजेच की 4 इंचाचा आडवा टक्स घ्यायचा आहे. जो वाढवला तोच आपल्याला इथे आडवा टक्समध्ये घ्यायचा आहे, जेणेकरून
कम्फर्टेबल कटोरी इथे रेडी होईल. आता एक महत्त्वाचं काम यात करायचं काय, आपल्याला इथे जायचं 1 इंच आत आणि याला या पॉईंटपासून घ्यायची आहे गोलाई. आता ही कटोरी जसं की म्हटली 40पर्यंत आपल्याला 2-2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. याच्या पुढे आपलं जातं आहे 42, 44. तर इथे मी हे जे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतले, जे की मी तुम्हाला ड्रॉ पण करून दाखवलं, हे ऑलरेडी आपण इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलं. तर या पद्धतीने याला फक्त किंचितशी कटोरी आपल्याला इथे वाढवायची आहे या पद्धतीने. बाकी मेजरमेंट सेम असणार आहे. जो टक्स राहील इथे मी 2-2 इंच घेतला आहे. इथे परत आपल्याला अर्धा इंच उभा टक्स नाही म्हणणार मी, फक्त आडवा टक्स आपल्याला इथे किंचितसा वाढून घ्यायचा आहे या पद्धतीने. तर कटोरी आपण परफेक्ट इथे पफ देऊन पण मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून कटोरी ही बिग साईजसाठी परफेक्ट कशी येईल यासाठी. जिथे आपण लाईन ड्रॉ केली टक्स आपल्याला याच पॉईंटला टाकायचा आहे. बिग साईजसाठी परफेक्ट कटोरी आपली रेडी आहे. आणि मी तुम्हाला 4 साईजसाठी इथे पेपर पॅटर्न दाखवले कटोरी ब्लाऊजचा. ही आपली बिग साईज आहे आणि ही आपली बिग साईज अगदी परफेक्ट इथे येणार आहे. पोटाचा घेर किती जरी मोठा असला तर यानुसार आपल्याला फ्रंट पार्टचं पेपर पॅटर्न या पद्धतीने इथे रेडी करायचं आहे. आता इथे बघा आपलं बिग साईजसाठीचं फ्रंट पार्ट आणि बॅक पोर्शन आपण दोघं इथे ड्रॉ केले, कट केले. आता महत्त्वाचं मुद्दा की स्लीवचं मेजरमेंट या साईजसाठी असेल तर आपल्याला मुंडीची गोलाई ही कशी घ्यायची किंवा केवढी घ्यायची, त्यासाठी आपण इथे सिंगल स्लीव आपण इथे कट करू. तर हिला आपण करूया डबल फोल्ड. या पद्धतीने हिला आपण ठेवूया डबल फोल्ड. बंद बाजू मी माझ्याकडून ठेवून घेतली आहे. ही थोडा वेळ आपण याला साईडला घेऊया. इथे मी बंद बाजू माझ्याकडून घेतली आहे. आता यात बघा, यातच तर तुम्हाला पट्टी फोल्ड करायची तर आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे, किंवा फक्त अस्तराचं जर तुमचं इथे ब्लाऊज असेल तर तुम्ही 1 इंच एक्स्ट्रा घ्या. आता इथे जर इथे बघा यातच पट्टी फोल्ड करायची. स्लीवची उंची आपण घेऊया 6 इंचावरती आणि 2 इंच एक्स्ट्रा म्हणजेच की मी घेतले पूर्ण 8 इंचावरती. आता दंडगीर इथे आपला आहे 14 इंचाचा, तर 7 याचा आपण निम्मा पार्ट टाकूया. इथून पुढे घेऊया 2 इंचची मार्जिन. आता याच पॉईंटपासून वरती घ्यायचं आहे काखेतलं मेजरमेंट 3 इंचावरती आणि इथून मुंड्याची आपल्याला गोलाई घ्यायची. आता मी जसं की तुम्हाला चेस्टचा पार्ट इथे चौथा 10 इंच टाकून दाखवलं, तर जो चेस्टचा पार्ट आहे तो आधी आपल्याला इथे घ्यायचा आहे 10 इंचावरती. इथून मी मार्जिन घेणार आहे 2.5 इंचावरती. का तर मार्जिन आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची गोलाईसाठी. बिग साईज आहे, गोलाईसाठी मार्जिन मी अर्धा इंच इथे एक्स्ट्रा घेतली. अगदीच या पॉईंटला तिरकसं मॅच करायचं आहे आणि हलकीशी इथे सरळ आकार द्यायचा आहे. या पद्धतीने स्लीव आपली इथे परफेक्ट ड्रॉ करून होते. बिग साईजसाठी आपण या पद्धतीने मेजरमेंट टाकायचं आहे. आधी आकार देऊन घेऊ द्या, मग आपण माप कशी टाकले मी तुम्हाला परत एकदा इथे लिहून दाखवते. एक नॉर्मल स्लीव कट करतो त्यानुसारच फक्त मुंड्याची जी गोलाई आहे ते आपल्याला एक्स्ट्रा इथे घ्यायची आहे. इथे मी 10 इंच घेतलं आहे चेस्टचा चौथा पार्ट. इथून पुढे 2.5 इंचाची मार्जिन घेतली आहे. दंडगीर घेतली आपण 14 इंचावरती. इथून मार्जिन घेतली मी 2 इंचावरती. आता सिंगल स्लीव आपली इथे रेडी आहे. या पद्धतीने हिला ओपन करायची आहे आणि आता आपल्याला करायचं काय, याचा मध्य पॉईंट घ्यायचा आहे. आता हे किती घ्यायचं आहे, जे नवीन शिकताय स्पेशली त्यांच्यासाठी सांगेन. एक अर्धा इंच आपल्याला इथे एक पॉईंट ड्रॉ करायचा आहे आणि इथून हलकीशी घ्यायची आहे गोलाई. आणि हा जो फ्रंट पार्ट आहे तो आपल्याला पुढच्या पार्टला इथे मॅच करायचं आहे या पद्धतीने. तर इथे आपली स्लीव पण रेडी झाली आहे. मी तुम्हाला 4 साईजसाठीचं इथे पेपर पॅटर्न कट करून दाखवले परफेक्ट. इथे कटोरीवरनं ब्लाऊज घ्यायचं आहे, त्याच्यावरनं मापं घ्यायची आणि यानुसार तुम्ही पेपर पॅटर्न इथे रेडी करायचं. आता ही जी स्लीव आहे हिला मॅच करताना ही आपली या पद्धतीने मॅच होते. इथे आपली ही स्लीव मॅच होते. हा मुंड्याचा पार्ट परफेक्ट पेपर पॅटर्न आपलं रेडी आहे. यात तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर कमेंट्स करा. आजचा क्लासचा 9वा दिवस होता आणि झटपट अगदी आपण इथे
पेपर पॅटर्न बघितला. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण शोल्डर बिग साईजसाठी शोल्डर मुंडाची आर्ट बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही मला तुम्हाला समजत नसेल कमेंट्स करा, नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावरती बनवूया.